नमस्कार मित्रांनो, 50 लाखाहून अधिक कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना आता वेग आला असून 24 एप्रिलला डेहराडून मध्ये पहिली ऐतिहासिक बैठक पार पाडली आहे. 40% घरभाडे भत्ता आणि डीए मर्ज काय आहे संपूर्ण प्रकारांचा सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाची पहिली बैठक मित्रांनो, कर्मचारी संघटनांनी सरकारकडे 51 पानांचे एक सविस्तर मेमोरंडम सादर केले आहे. यामध्ये पगारात मोठी वाढ करण्यासाठी नॅशनल काउन्सिल म्हणजे JCM ने काही महत्वाच्या मागण्या मांडलेल्या आहे. तर जर यातील मागण्या मान्य झाल्या तर कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरीत मोठी वाढ पाहायला मिळेल. डीए मर्ज आणि पगार वाढ सर्वात मोठी मागणी आहे डीए मर्जची. सध्या महागाई भत्ता 60% पोहोचलाय. संघटनाचे म्हणणे आहे की जेव्हा डीए 25% मर्यादा ओलांडतो तेव्हा तो तातडीने मूळ वेतनात विलीन करण्यात यावा. याचा फायदा काय? तर मित्रांनो, जर डीए मूळ वेतनात विलीन झाला तर तुमची ग्रॅच्युटी, निवृत्ती वेतन आणि इतर सर्व भत्त्यांमध्ये आपोआप मोठी वाढ होईल. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे. घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते दुसरी महत्वाची मागणी आहे घरभाडे भत्त्याची म्हणजे HRA ची. वाढती महागाई पाहता शहराच्या श्रेणीनुसार HRA मध्ये पुढील प्रमाणे बदल सुचवलेले आहे. X श्रेणीतील शहरे मूळ वेतनाच्या 40% HRA, Y श्रेणीतील शहरे 35% HRA, Z श्रेणीतील शहरे 30% HRA. इतिहासात पहिल्यांदाच पेन्शनधारकांसाठी HRA ची मागणी करण्यात आली आहे. तसेच इतर भत्त्यांमध्ये इथे 3 पट वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. या व्यतिरिक्त फिटमेंट फॅक्टर आणि शहरांचे दर 5 वर्षांनी होणारे वर्गीकरण यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब होऊ शकतो. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर भार पडला तरी कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा आल्याने अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल. तुम्हाला काय वाटते? 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी व्हायला हवी? तुमच्या मते लाईक करून कळवा आणि अशाच ताज्या आपल्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.